नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आता आम्ही आलो आहोत नमो ग्रँड सेंट्रल पार्क येथे, ठाण्यातील खूपच प्रसिद्ध आणि फेमस, खूपच सुंदर अशा नमो सेंट्रल पार्कमध्ये। चला, फायनली आता आम्ही आत एंट्री केली आहे तिकीट दाखवून। तर सक्षम जातोय पुढं। आता आपण इथं आलो आहोत नमो पार्क येथे। आपण आता नमो पार्कला एक्सप्लोअर करूया। खूपच छान असं इथलं वातावरण आहे। किती दे ना तिकीट तुझ्याकडे, माझं पण तुझ्याकडेच ठेव। चला, आत अशा प्रकारे मित्र थोडी ग्रीनरी आहे, छोटे छोटे रस्ते बनवले फिरण्यासाठी आतमध्ये। म्हणजे जर तुम्हाला जर फेरफटका मारायचा असेल तर तुम्ही असं आत फिरू शकता। छान थंड असं वातावरण आहे इथे बघा, आणि तुम्ही आत येऊन फोटोशूटसुद्धा करू शकता, बघू शकतो आपण एकंदरीत छान। आणि आपण जस्ट आता इथं एंट्री केली आणि एंट्रीलाच ही ग्रीनरी आहे आणि छोटे रस्ते आहेत। आता पलीकडे आपण गेल्यानंतर लहान मुलांसाठी खेळणी वगैरे आहेत, स्लाईड्स आहेत। सक्षम तिकडे गेला आहे खेळायला, मला बोलतो मला खेळायचं आहे, तुला व्हिडिओ करायचा तू कर। बघा मी दाखवतो, बघा लागूनच मुलांसाठी खेळण्याची जागा। तो काय ऐकायला झालाय, ऐकतच नाही आहे, कारण त्याला मोठमोठ्या स्लाइड्स वगैरे इथे मिळालेल्या आहेत। सक्षम तिकडनं खाली यायचं असतं, आपल्याला पुढे जायचं आहे, पुढे जायचं आहे आपल्याला। अरे पुढे जायचं आहे, इकडनं खाली आहे, चल। सक्षमला तिकडं काहीतरी दिसलंय, सक्षम ऐकतच नाही आहे। तिकडनं कुठं रस्ता आहे का जायला? तिकडं नसतं जायचं। सक्षम काय ऐकत नाही आहे कोणाचा आज, तर त्याला कंट्रोल करणं मुश्किल आहे, कारण त्याला काही ना काही तर दिसतच आहे। खूपच छान असं हे गार्डन आहे। आता इथे त्याला एक हँगिंग वॉल दिसली आहे। चल पुढं, चल 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 चल। चप्पल काढायची? Dugu strong boy. घाबरला। ॲक्च्युली हे नमो पार्क जे आहे ना खूप मोठं आहे, म्हणून त्यांनी काय केलं आहे, जागोजागी ना असे मॅप्स लावून ठेवलेले आहेत। म्हणजे तुम्हाला नेमकं कुठे जायचं आहे आणि काय बघायचं आहे ते जर माहीत करून घ्यायचं असेल ना, तिथं प्रत्येक कॉर्नर्सवरती ना असे मॅप्स नकाशे लावून ठेवले आहेत। म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला समजेल की आपण कुठे उभे आहोत आणि आपल्याला नेमकं जायचं आहे कुठे। बघा इथं गेट 1, गेट 2, गेट 3, आतमध्ये तो गेट 4 असे वेगवेगळे गेट दिलेले आहेत। म्हणजे तुम्हाला आत आल्यानंतर असे वेगवेगळे झोन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील। म्हणजे प्ले झोन असतील, स्पोर्ट्स एरिना असेल, थीम गार्डन्स असतील किंवा लेक साईड असेल, असे वेगवेगळी माहिती असलेले बोर्ड, फलक तुम्हाला जागोजागी पाहायला मिळणार आहेत। छान शांत ठिकाणी असलेलं असं हे नमो पार्क बघू शकता। आजूबाजूला सगळी हिरवीगार झाडी आहेत, त्यामुळे वातावरण नक्की शांत आहे आणि थंडसुद्धा आहे। बघा सक्षम जातोय पुढं। आणखी अशी आपल्याला एक माहिती इथं आल्यानंतर मिळते की प्रत्येक झाडाला झाड क्रमांक असे लटकवलेले आहेत। म्हणजे या पार्कमध्ये एकूण किती झाडं लावली आहेत यावरून आपल्याला सहज समजेल। बघा इथं प्रत्येक झाडाला एक नंबर दिला आहे, यावरून आपण नक्कीच काउंट करू शकतो आणि आपल्याला माहिती मिळेल की हे पार्क उभारत असताना किती झाडं लावलेली आहेत। सक्षम गेला आहे पुढं, आता आपण त्याला फॉलो करूया। चला, तो इथं आल्यानंतर खूप इकडे तिकडे धावत पळत आहे।
काय तिकडं सांग जरा. वाव, हे बघा आतमध्ये किती छान अशी झाडी आहेत आणि खूपच आल्हाददायक असं वातावरण. बघा सगळीकडे हिरवीगार बांबूची झाडे, पाम ट्रीज. वाव, खूप सुंदर असे निळ्या रंगाचं घर. ॲक्च्युली हे काय आहे आपण बघूया. चला खूपच छान. म्हणजे ॲक्च्युली ही बसण्याची जागा आहे. जर तुम्हाला थोडा वेळ आराम करायचा असेल, बसायचं असेल तर छान तुम्ही इथं वेळ घालवू शकता आणि सोबतच छान छान सुंदर सुंदर असे फोटोशूटसुद्धा करू शकता. आणि इथं लोक यासाठीच बसतात कारण इथं खूप छान असे फोटो येतात, कारण आजूबाजूला खूपच छान अशी हिरवी झाडे आहे आणि कलरफुल अशा भिंती आणि खूपच छान असा रंग दिलेला आहे. हे एक प्रकारचं बैठकच समजा म्हटले तरी चालेल. बघा सगळे यंगस्टर्स इथं येऊन कसे फोटो काढत आहे. सक्षम पण थकला आहे. खरंच मित्रांनो खूपच सुंदर असे गार्डन आहे. जर तुम्ही ठाण्याला जर राहत असाल किंवा ठाण्याला आला असाल तर नक्कीच तुम्ही या नमो गार्डनला भेट देऊ शकता, कारण अतिशय सुंदर असं हे नमो सेंट्रल पार्क बनवण्यात आलं आहे. ॲक्च्युली सगळीकडे ना वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि खूपच असं म्हणजे सौंदर्य वाढवणारी झाडे अशी इथं लावलेली आहे. खूपच छान. हे बघा मित्रांनो, आता आपण आत आलो आहे. खूपच सुंदर अशा ह्या भिंती इथं उभारलेल्या. ॲक्च्युली भिंती नसून हा मला वाटतं हा एक कुठला तरी महल आहे. त्या महलाचं हे एक रेप्लिका त्यांनी इथं बनवलेली आहे. ॲक्च्युली आम्ही इथं सक्षमला लीड करत नाही तर सक्षम आम्हाला लीड करतो आहे, कारण तो जिकडे जाईल तिकडे त्याला काही ना काही नवीन बघायला मिळतं आहे आणि बस आम्ही त्याला आज फक्त फॉलो करतो आहे. बघा एक नवीन कोपरा कोपरा त्यांनी शोधून काढला आहे जिथं छान असं बसण्यासाठी जागा आहे. जर तुम्ही थकलात आणि जर तुम्हाला छान छान फोटो काढायचे असतील तर खूपच छान असं हे प्लेस. बघूया जापनीज गार्डनमध्ये काय नवीन आहे. अच्छा, ॲक्च्युली हे जे गार्डन आहे आणि जे एंट्रन्स आहे म्हणजे ज्या रस्त्याने आपण जाणार आहोत तो रस्ता खूपच सुंदर. म्हणजे वर हे मला वाटतं हे बांबू आहेत ना, त्या बांबूंना असं वळवून त्यांनी हा रस्ता बनवलेला आहे आणि यालाच त्यांनी नाव दिलं आहे जापनीज गार्डन. सक्षम कुठे आहे? चला. म्हणजे आपण इथं आल्यानंतर एका ठिकाणी राहूच शकत नाही, कारण इतकं खूपच छान छान अशा गोष्टी बघण्यासारख्या आहेत. आणि ज्या प्रकारे यांनी इथे ते गार्डनची निर्मिती केली आहे म्हणजे प्रत्येक ठिकाण प्रत्येक कॉर्नर हा इतका सुंदर बनवला आहे आणि त्यातल्या त्यात सगळीकडे ही हिरवीगार झाडे आणि रंगीबेरंगी फुले आणि त्यात या पार्कचं सौंदर्य वाढवणारा हा जापनीज गार्डन. आता आपण जातोय चायनीज गार्डनमध्ये. मित्रांनो हे बघा, हे चायनीज गार्डन. सात जायचं, समोर छान मावळता सूर्य दिसतोय आणि आतमध्ये हे चायनीज गार्डन.
म्हणजे चायनामध्ये ज्या प्रकारे गार्डन असतात तशीच कलाकृती त्यांनी इथं उभारलेली आहे सेंट्रल पार्कमध्ये. छान छान सगळे फोटोंसाठी सगळे एक्सायटेड तुम्ही बघू शकता. Smoke in the air, catch the scent. Oh, smells good. Chilling on the hood where all the time gets spent. From the boulevard flip to the beach we went. चला आता आपण आलो मित्र चेस प्लाझा इथे बघा किती मोठं असं चेस बोर्ड. हे बघा सक्षम खेळणार. हे बघा चेस प्लाझा. सक्षम आता बुद्धिबळाचा खेळ खेळतोय. बघूया किती बुद्धी वापरतो ते. सक्षम चेस खेळतोय. ठीक आहे. मित्रांनो आता जस्ट माझ्या पुढे सनसेट होत आहे बघा. झाडाच्या पलीकडे सूर्य मावळताना तुम्हाला दिसत असेल. आता मी सेंट्रल पार्कच्या एकदम मध्ये उभा आहे. इथं हा एक ब्रिज आहे. ॲक्च्युली हा ब्रिज हावडा ब्रिज असं नाव दिलं आहे. तिथं मी उभा आहे आणि मला छान असे दृश्य दिसलं आहे की सूर्य मावळत आहे. म्हटलं जरा मोबाईलमध्ये आपण ते दृश्य जरा टिपावं. सक्षम कुठेतरी गेला आहे. त्याची मम्मी त्याच्या पाठीमागं त्याला शोधत गेली. हां इथं बसला आहे. सक्षम बसला आहे ब्रिजवरती. त्याला कदाचित कंटाळा आला की काय दमला दिसतं तुम्हाला. पिल्लू व्हॉट हॅपेंड? यू गॉट टायर्ड? चला आता आपण स्टेप डाऊन करतोय. आणखी एका दुसऱ्या स्पॉटवरती जाऊया. चला फायनली आपण लेक जवळ पोहोचलो आणि तुम्हाला आता मी लेक दाखवणार आहे. सक्षमला परत एकदा खेळण्याचं ठिकाण सापडलं आहे आणि आता तो परत खेळण्यासाठी स्वतःला बिझी करून घेणार आहे. त्याला काय दिसलं की तो काय कोणाचं ऐकत नाही. तो बसलाय रे नंबर 5 हॉर्स नंबर 5. व्यवस्थित आहे. गर्ल्स वगैरे छान बघा
छोटी छोटी मुलं कशी आनंद घेतात. तोडतात की काय पण तुटणार नाही, कारण खाली स्प्रिंग्स लावलेले आहेत, त्यामुळे त्यांना आणखी मजा येते. पिल्लू लेट्स मूव. चला फायनली आपण लेककडे पोहोचलो आहे. बघा सक्षम पुढे गेला आहे. आता खूपच वाव सुंदर असे फाउंटेन्स वगैरे आहेत आतमध्ये. खूपच मोठा आहे, मला वाटलं छोटा. हे बघा वाव, म्हणजे शांत इथं बसून आपण छान असं लेकचा आनंद घेऊ शकतो. पाण्याचा तो आवाज, इथे फाउंटेन्स वगैरे उडत आहे. बोटिंग पण आहे बट आज बंद होतं. सक्षम गेलाय तर आणखी काहीतरी खेळण्याचं सामान, अच्छा व्यायाम करण्याचं सामान इथं आहे. त्याला दिसलंय, तो गेलाय तिथे. फिटनेस एरिया स्पेशल फॉर ओल्ड पीपल. रस्त्याला मित्र, आता रस्त्याला लागून ना एक छोटासा ब्रिज आहे. ॲक्च्युली तो ब्रिज नसून ते जे वेस्ट जे पाणी असेल ना, ते पाणी जाण्यासाठीचा एक असा एक तो छोटासा एक ब्रिज आहे. इथून पाणी आत आल्यानंतर ते पाणी इथल्या बाजूला असलेल्या लेकमध्ये विसर्जित होतं. बघा तर इथं काहीतरी दिसले बघा, पक्षी आतमध्ये बसले. वा, बर्ड आपल्याला दिसलेला आहे, तो दिसतच नाही. त्याचा कलर आणि रॉकचा कलर सेम झाला. बघा बघा बघा, हा दिसलं डुगू सेम. आणि मग इकडून बर्ड जाणार. चला आता सक्षमला लागले भूक. आता त्याला कुठेतरी इथे आता स्टॉलवरती घेऊन जातो, कारण आतमध्ये तर पुढं काही दिसत नाही फूड स्टॉल. बघूया जर कुठे असला तर त्यासाठी काहीतरी घ्यावं लागेल. आता सध्या इथे पाणी पिण्यासाठी थांबला आहे. स्टार्ट पुष्कर. आता आपण एका आणखी अशा ठिकाणी चाललो की जिथं खूप भला मोठा असा एक ब्रिज बनवला आहे. ॲक्च्युली हा 2 ब्रिज म्हणजे खाली आणि वरचे 2 ब्रिज आहेत. ते एकाला एक लागून अटॅच्ड, खालून आणि वरसून तुम्ही जाऊ शकता. आता आम्ही इथून वॉक करणार आहोत त्या ब्रिजवर, म्हणजे खालच्या ब्रिजवरून वॉक करून वर जायचं आहे. ब्रिज प्रवेश हे बघा इथं लिहिलं आहे, ब्रिज प्रवेश, ब्रिज एंट्री. हे बघा आता आपण इथून चाललो आहे. लोकं खाली येत आहे, आपण वर चाललो. कारण आपण वरून सेंट्रल पार्कचा पूर्ण एक नजारा बघायचा आहे, पूर्ण दृश्य बघायचं आहे की नेमकं हे पार्क वरून कसं दिसतं. आणि मित्रांनो आता इथं आपण वर आल्यानंतर, या ब्रिजवर आल्यानंतर वरून हा इतका सुंदर असा नजारा आपल्याला इथं बघायला मिळेल. खूपच सुंदर नजारा वरून पूर्ण सेंट्रल पार्क आपण इथून निहाळू शकतो. बघू शकतो हे बघा ते छान असं वरून दिसतं. कारण हा आपण सध्या आता लेक एरियामध्ये आहोत. खाली लेक आहे आणि या लेकच्या वर डबल अटॅच्ड हा ब्रिज बनवलेला आहे. आणि वर उभं राहून आपण सेंट्रल पार्कचा जवळजवळ 70% एरिया आपण इथनं कवर करू शकतो.
बाजूलाच लागून भल्या मोठ्या अशा उंचच्या उंच टॉवर्स ठाण्यातील. तिकडे जाणार आपण, मग तिकडून असं आणि फायनली आता पार्कमधल्या सगळ्या लाईट्स त्यांनी ऑन केलेल्या आहेत आणि ऑन केल्यानंतर जो ब्राईटनेस या पार्कमध्ये झाला आहे तो खरोखर अतिशय बघण्यासारखा आहे. कारण संध्याकाळ झाली आहे, सूर्य मावळला आहे, सनसेट झाला आहे आणि नंतरचे हे लावलेले जे लाईट्स आहेत त्या खरंच खूपच सुंदर. ते बघा इथे म्हणजे प्रत्येक ठिकाणी ना लाईट्स म्हणजे डेकोरेट करून ठेवलेले आहेत. तिकडे खाली झरे वाटत. खूपच सुंदर असं म्हणजे मनमोहक दृश्य बघा. सगळीकडे छान म्हणजे झाडांचा पाण्याचा इतका सुंदर उपयोग केला आहे या डेकोरेट करण्यासाठी या सेंट्रल पार्कला की इथं आल्यानंतर तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल अशी एकंदरीत परिस्थिती. आणि संध्याकाळी जर तुम्ही आला असाल तर संध्याकाळ आणि त्यात हे लावलेले लाईट्स आणखीनच या पार्कला सुंदर बनवतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की आता पार्कमधल्या सगळ्या लाईट्स ऑन झाल्या आहेत. तुम्ही बघू शकता झाडांमधले ह्या लाईट्स किती सुंदर दिसत आहेत. सगळीकडे असे लाईट्स लावले आहेत. हा आपण ज्या ब्रिजवर उभं होतो आणि तिथून जे दृश्य मी टिपलं आहे बघा, त्या ब्रिजच्या खालीसुद्धा लाईट्स लावल्या आहेत. आणि ते बघा जागोजागी लाईट्स आणि खूपच ब्युटिफुल असं हे सेंट्रल पार्क ठाण्याचं. आणि बाजूलाच एक छान असे पाण्याचे झरे इथे वाहताना तुम्ही बघू शकता. सक्षम खूप खुश झाला ॲक्च्युली या ठिकाणी येऊन. त्याला पण खूप दिवसांपासून तो मला बोलत होता की याडा मला घेऊन चल. आज ठरवलं, म्हटलं चला आज यांना तिथं घेऊन येऊया. बघा किती सुंदर असं ते दृश्य आहे. खरंच मनमोहक, खूपच अट्रॅक्टिव्ह आणि एकदम. आणि हेच पाणी जे खाली पडते तेच पाणी या तलावामध्ये जातं. म्हणजे रिसायकल तेच पाणी इकडे या झऱ्यामध्ये येणार आणि यातनं तलावात जाणार. खूपच सुंदर हा ब्रिज ॲक्च्युली इतका सुंदर दिसतोय ना इथं. जसा लंडन ब्रिज आहे तसाच हा ब्रिज इथं त्यांनी उभारला आहे. आणि आता लाईटसुद्धा लागल्या आहेत त्यामुळे तो अतिशय सुंदर दिसतोय. सक्षम पुढे जातो कारण त्याला टॉयलेट लागली आहे आणि आता तो शोधतोय की टॉयलेट आहे कुठं. आम्ही सगळे वॉशरूमच्या शोधात आहोत. खरंच यार खूप सुंदर असं पार्क. म्हणजे मी तर विचारही केला नव्हता की इतकं सुंदर पार्क इथे ठाण्यामध्ये उभारला असेल. नाव ऐकून होतो पण आज ठरवलंच होतं की जाऊन भेट देऊया. आणि इथं आल्यानंतर खरंच म्हणजे तुमचे 2-3 तास कसे जातील या पार्कमध्ये फिरताना माहीतसुद्धा पडणार नाहीत. कारण इतके वेगवेगळे स्पॉट वेगवेगळे प्लेसेस त्यांनी बनवून ठेवले आहेत. म्हणजे काय म्हणतात जापनीज ब्रिज असो, चायनीज हाऊस असो किंवा लंडन ब्रिज असो किंवा ते चेस बोर्ड असेल. आणि एकंदरीत ज्या प्रकारे हे गार्डन त्यांनी प्रॉपर मॅनेज केलं आहे, ॲडमिनिस्ट्रेट केलं आहे, खरंच ज्यांना खरोखरच ॲप्रिशिएट केलं पाहिजे. कारण आणि हिरवीगार झाडी आणि रंगबिरंगी फुले अप्रतिम. म्हणजे बघा वीकडेजला फक्त 20 रुपये तिकीट असतं आणि जर तुम्ही शनिवारी रविवारी जर आला तर 30 रुपये तिकीट. म्हणजे 30 रुपये तिकीटामध्ये तुम्हाला आणखी काय हवं आहे असं हे गार्डन. आणि इतकं मोठ्या परिसरात हे वसलेलं. आणि येण्या जाण्यासाठी जर तुम्ही मुंबईत राहत असाल, ठाण्यात राहत असाल तर प्रश्नच नाही. म्हणजे अगदी सहजपणे तुम्ही इथे येऊ शकता असं हे नमो गार्डन. चला पुन्हा एकदा आपण आता जापनीज ब्रिजवरून जात आहोत. कारण मित्रांनो इथं आता लाईट्स ऑन झालेल्या आहेत त्यामुळे हा ब्रिज आणखीनच सुंदर दिसतोय. ॲक्च्युली खरोखरच खूपच अप्रतिम म्हणजे ब्युटिफुल, काय अट्रॅक्टिव्ह आहे. आणि लाईट्स ऑन केल्यानंतर
तो जो जापनीज ब्रिज दिसतोय ना, म्हणजे ब्रिज म्हणजे ॲक्च्युली आज तो आतून जायचं आपल्याला, इतका सुंदर दिसतोय बघा. म्हणजे जशी जशी संध्याकाळ होत आहे तसं तसं इथलं सौंदर्य खुलत आहे. हा चलो चलो दे. चला आता आपलं ग्रँड पार्क फिरून झालं आहे. आता आपण निघालो आहे. आता आपल्याला पार्किंगमध्ये जायचं आहे. बघा आता सगळी लोक निघाले आहेत जायला. आपण पण जवळजवळ 2-3 तास होतो इथे पार्कमध्ये फिरून झाले. खूप सुंदर असं ठाण्यातील ग्रँड पार्क, नमो पार्क, सेंट्रल पार्क. चला आता आपण एक्झिट करणार आहोत आणि मग एक्झिट करून आपण पार्किंगमध्ये जाऊन गाडी बाहेर काढूया. आता आपण बाहेर पडलो आहोत. आता आपण काउंटरच्या दिशेने चाललो आहे, कारण काउंटरला लागूनच पार्किंगमध्ये जाण्याचा एक रस्ता आहे. तिथून आपण आज जाऊन पार्किंगमध्ये जाणार आहोत. बघा रात्रीचे 7 वाजता तरीसुद्धा लोकांची गर्दी आहे तिकीट घेऊन आत जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता म्हणजे किती सुंदर असं पार्क असेल तुम्ही विचार करू शकता. चला आता आपण जातोय पार्किंगच्या दिशेने. चला गाडी कुठे आहे बघूया. आणि आता आपण आलो आहोत पार्किंगमध्ये. बघा पार्किंग पण खूप मोठी आहे. ॲक्च्युली या पार्किंगचा जो एरिया आहे जवळजवळ एकाच वेळेला 1000 गाड्या उभ्या राहतील, पार्क करू शकतो एवढी मोठी जागा आहे. खूपच छान अशी व्यवस्था इथं केलेली आहे गाड्यांसाठी. म्हणजे कुठेही गर्दी नाही, काय नाही, कुठेही म्हणजे विनाकारण कुठलीही गर्दी होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात आलेली आहे. आणि सक्षम आता लागली भूक म्हणून तुम्हाला पाहिजे काहीतरी खायला.